नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ह्या लेक्चरमध्ये. आणि आज आपण 22 नोव्हेंबर चं जे करंट अफेअर आहे ते MCQ फॉर्मॅटमध्ये इथे बघणार आहोत. आणि डेली आता आपण ह्याच फॉर्मॅटमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपले सोर्सेस असणार आहेत लोकसत्ता पेपर, इंडियन एक्सप्रेस, द हिंदू, PIB आणि गव्हर्नमेंट वेबसाईट. आणि अजूनही जर काही वाटलं की गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट वगैरे, तर त्यातनं मी क्वेश्चन फ्रेम करून तुम्हाला इथं देणार आहे. आणि डेली एक 10 ते 15 किंवा मग कधी कधी 20पर्यंत ते MCQ जाऊ शकता. ते आपण प्रॅक्टिस करून घेणार आहोत, ज्याची PDF तुम्हाला आपल्या या टेलिग्राम चॅनलला भेटणार आहे. तर आजचे करंट अफेअर आपण बघूयात आता. द 11th आवर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, असं आपला प्रश्न आहे. तर याचं उत्तर आपलं सलमान रश्दी असं आहे. आणि त्यांनी अजून एक पुस्तक लिहिलं होतं नाईप नावाचं, जे की आपण मागच्या वर्षीच्या करंट अफेअरमध्ये वाचलेलं आहे. तर ते दोन्ही पुस्तकं आता त्यांचे लक्षात ठेवायचे. द 11th आवर आजच्या लोकसत्ता पेपरमध्ये आलेला त्यांचा हे पुस्तकावरती एक लेख आलेला होता, तिथून मी हे घेतलेलं आहे. महत्त्वाचं आहे, फॅक्ट लक्षात ठेवायचे. पुढे आपलं जे आपले 4 कामगार कायदे होते, तर त्याची अंमलबजावणी कोणत्या तारखेपासून झाली, असा प्रश्न आहे. तर याची अंमलबजावणी कालपासून सुरू झाली 21 नोव्हेंबर 2025ला. आणि हे 4ही कायदे त्यांनी जवळपास मला वाटतं 2019च्या आसपास आणले होते. त्यातला एक 2020च्या आसपास समथिंग काहीतरी आहे. आणि त्याचा सोर्स मी तुम्हाला दाखवतो. हे इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेली ही न्यूज आहे आणि तिथून मी ते उचललेलं आहे. ते 4 कायदे बघा कोणकोणते हे. वेतन संहिता आहे 2019ची, औद्योगिक संबंध संहिता आहे 2020ची, सामाजिक सुरक्षा संहिता आहे 2020ची, आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या परिस्थितीची संहिता आहे 2020ची. आता याच्यामध्ये परत त्यांनी काय विचारलं की ते 29 वेगवेगळे कामगारांशी संबंधित कायदे होते, तर त्याला आता ह्या 4मध्ये त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे. म्हणजे हे 29 आता बाद होतील आणि हे 4च राहतील. तर हे कामगार संहितेचं त्यांनी, म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की भारतीयकरण, किंवा मग आपण म्हणू शकतो की त्याला त्यांनी सिम्प्लिफाय केलेलं आहे. तर आपला हा प्रश्नाचं उत्तर इथं 21 नोव्हेंबर 2025 येणार आहे. पुढचं आपण बघितलं होतं की नव्या कामगार संहितेद्वारे किती विद्यमान कामगार कायदे एकत्रित केले जातात. तर हा प्रश्न एक तर राज्यसेवा किंवा मग याला कंबाईनला जर विचारला, तर तो 3-4 स्टेटमेंट फॉर्मॅटमध्ये जर विचारलं, तर त्याच्यामध्ये एखादं स्टेटमेंट हे येऊ शकतं. पण वन लाईनर येण्याचे खूप कमी चान्सेस आहे. हा प्रश्न मात्र सरळ सेवाच्या ज्या एक्झाम आहेत, तर तिथं वन लाईनर म्हणून विचारला जाऊ शकतो. आणि याचा सोर्स मी PIB जी आपली वेबसाईट आहे तिथून ते घेतलेलं आहे. तर याचं उत्तर आहे 29. आत्ताच आपण ते बघितलं. पुढे आपलं इथे मी तुम्हाला ते सांगितलं. आणि हे PIBमध्ये त्यांनी संपूर्ण गोष्टी दिलेल्या होत्या, तिथून मी ते उचललेलं आहे. 29 जे एक्झिस्टिंग लेबर लॉज आहे, तर त्याला आता आपण 4मध्ये कन्वर्ट केलेलं आहे, ते लक्षात ठेवायचं. पुढे आपला चौथा प्रश्न आहे की 2025 हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी कोणत्या रूपात घोषित केले. आता मी जेव्हा PIBची वेबसाईट बघत होतो, तर तिथे वरती मला कॉर्नरला हे दिसलं. आणि आता PIBच्या वेबसाईटवरती, म्हणजे एक्झामिनर वेबसाईटवरती जाऊनच प्रश्न फ्रेम करतो, तर त्या अनुषंगाने ते लक्षात ठेवायचं. 2025 हे इंटरनॅशनल इयर ऑफ कोऑपरेटिव्ज म्हणून सेलिब्रेट केलं जातं आहे. आणि त्याची थीम असणार आहे कोऑपरेटिव्ज बिल्ड अ बेटर वर्ल्ड म्हणून. मी तुम्हाला फोटो याच्याकरता घेतले की ते तुम्हाला ऑथेंटिक, म्हणजे मी ऑथेंटिक घेतले हे तुम्हाला कळायला पाहिजे त्यासाठी. तर या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे आपलं, इंटरनॅशनल इयर ऑफ कोऑपरेटिव्ज हे येणार आहे. 2026 हे सुद्धा इंटरनॅशनल इयर डिक्लेअर झालेलं आहे. तर ते शेतकरी महिलांच्या संदर्भात आहे का, ते तुम्ही मला सांगायचं. मी बरोबर आहे का चुकीचं, हे खूप महत्त्वाचं आहे. मला वाटतं कंबाईनला हा प्रश्न येऊ शकतो. पुढे आपलं क्वेश्चन नंबर 5, त्याच्यामध्ये त्यांनी काय विचारलं, थीम विचारलेली कशाची, इंटरनॅशनल इयर ऑफ कोऑपरेटिव्ज 2025ची त्यांनी थीम विचारलेली आहे. मग काय त्याची थीम, कोऑपरेटिव्ज बिल्ड अ बेटर वर्ल्ड, जे की आत्ताच आपण बघितलेलं होतं. तर हे दोन्ही फॅक्ट आपल्याला इंटरनॅशनल इयर ऑफ कोऑपरेटिव्हचे लक्षात ठेवायचे. 2025 हे त्याचं वर्ष आहे आणि त्याची थीमसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे. पुढे आत्ता सध्या मला वाटतं केरळ या राज्याने सुप्रीम कोर्टमध्ये एक पेटिशन फाईल केलं आहे SIRच्या विरोधामध्ये. आता खूप साधा आणि सोपा याच्यावरती प्रश्न फ्रेम होतो. SIR हे इलेक्शन कमिशन राबवते. तर काय ते, इथं प्रश्न आहे की SIR या संक्षेपाचे योग्य पूर्णरूप कोणते आहे. तर ते काय आहे, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन आहे. त्याचा फुल फॉर्म इथे लक्षात घ्या. असा प्रश्न बनू शकतो. आपल्याला असं वाचताना SIR काही वाटत नाही की हा काय प्रश्न फ्रेम होईल, किंवा मग वाटतं की डील करून घेऊ. पण जेव्हा ऑप्शन समोर येतात, तर तेव्हा मग आपण ते 50-50मध्ये भरपूर जण म्हणतात की त्याच्यामध्ये अडकतो. तसं अडकायला नको. त्याच्यामुळे ते आत्ताच पाठ करून ठेवा. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा त्याचा फुल फॉर्म आहे, तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. खूप साधा आणि सोपा प्रश्न त्याच्यावरती बनू शकतो. पुढे आता ही PIBचीच न्यूज आहे. ही एक सबमिट झाली होती APDI म्हणून. तर त्याचे प्रश्न आता आपण बघूयात की कोणकोणत्या लेवलचे विचारले जाऊ शकतात. PIBचा डाटा आहे हा. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स या वेबसाईटसुद्धा, या वेबसाईटवरती सुद्धा त्यांनी ह्या गोष्टी दिलेल्या होत्या. तर त्याच्यामुळे मी इथं ते घेतलेलं आहे. तर प्रश्न आहे आपला,
APDIMच्या 10व्या सत्राचे आयोजन कुठे झाले म्हणून असा प्रश्न आहे. 7व्या क्रमांकाचा प्रश्न आहे तो आपला. तर त्याचं जे आयोजन आहे ते विज्ञान भवन नवी दिल्ली येथे झालेलं आहे. आता हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2025 आणि 24ला सुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले होते, की त्यांनी समिटवरती प्रश्न विचारलेला होता. तर मी तुम्हाला इथे लॉजिक सांगतो. ज्या समिट होतात तर त्या सरासरी जी देशाची राजधानी असते तिथंच होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही मग कॅपिटल सिटीला उत्तर गोल करायला पाहिजे तुमचं, किंवा मग तिकडे तुमचं त्याला प्रायोरिटी पाहिजे. तर इथं आपली APDIM जी 10वं सत्र आहे तर त्याचं आयोजन हे विज्ञान भवन नवी दिल्ली इथं झालेलं आहे, ते लक्षात ठेवायचं. पुढे असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की APDIMचे पूर्ण नाव काय, किंवा मग त्याचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. कारण सध्याचे जे प्रश्न आहेत आपले करंट अफेअर्सचे, तुम्ही मागच्या वर्षीचा कंबाईनचा पेपर बघा किंवा ह्या वर्षीचा राज्यसेवेचा पेपर बघा, ते थोडंसं डेप्थमध्ये घुसतं आहे आता. तर त्याच्यामुळे आपल्याला भरपूर गोष्टी आता इन डिटेलमध्ये कराव्या लागणार आहेत. तर APDIMचं फुल फॉर्म जर आपण बघितला तर तो एशियन अँड पॅसिफिक सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ डिझास्टर इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट असा आहे. वाचून घ्यायचा. तुम्हाला लक्षात येईल की याच्यामध्ये आशिया आणि पॅसिफिक अशा दोन्ही गोष्टींचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि डिझास्टर इन्फॉर्मेशन मॅनेजमेंटबद्दल ही आपली सबमिट होती, ते पण तुम्हाला लक्षात येणार आहे. आता ह्या फॅक्ट आहे ना तुम्हाला राज्यसेवा मेन्समध्ये सुद्धा ह्या गोष्टी कामं येणार आहे. जे वरती आपण कामगार कायद्याचं डिस्कस केलं ते सुद्धा तुम्हाला कामं येणार आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, APDIMच्या 10व्या सत्राचा मुख्य विषय कोणता होता? आता मी तुम्हाला सांगितलं की इन डेप्थ ते विचारताय, तर मे बी ते हे वरच्या 2 क्वेश्चन विचारण्याऐवजी अशा प्रकारचा प्रश्न विचारू शकता की मुख्य विषय कोणता होता. कारण त्यांनी मागची जी राज्यसेवा कंबाईनचा पेपर झाला आपला 2024चा, त्याच्यामध्ये त्यांनी जे आपली सूर्यकिरण नावाची जी आपण लष्करी सराव घेतो नेपाळसोबत, तर ते कोणासोबत घेतो हे न विचारता त्यांनी लेअर 2 लेअर 3चा प्रश्न विचारला. प्रश्न असा होता की त्यांनी त्याचं थीम किंवा मग जे ब्रीद वाक्य आहे ते विचारलेलं होतं. प्रश्न जाऊन चेक करायचा. पुढे आपला हा प्रश्न काय, APDIMच्या 10व्या सत्राचा मुख्य विषय कोणता होता? तर त्याचा मुख्य विषय इन्क्लुझिव्ह डिझास्टर रिस्क डाटा गव्हर्नन्स असा होता. तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. इन्क्लुझिव्ह हा शब्द आता खूप जास्त प्रचलित आहे. सस्टेनेबल आता जुना झाला. क्लायमेट चेंजसुद्धा आता थोडं मागं पडत आहे आणि अर्बन डेव्हलपमेंटचा विषयच येत नाही APDIMमध्ये. ते इन्क्लुझिव्ह डिझास्टर रिस्क डाटा गव्हर्नन्स हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे APDIM कोणत्या प्रदेशाशी संबंधित संस्था आहे असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर मी तुम्हाला सांगितलं की त्याच्या फुल फॉर्ममध्येच आशिया आणि पॅसिफिक आहे. त्याच्यामुळं तो प्रदेश जर विचारला आपल्याला तर आशिया आणि पॅसिफिक हा येणार आहे. पुढे आपला 11वा प्रश्न आहे. तर आत्ता मणिपूरमध्ये अनरेस्ट चालू आहे. म्हणजे तिथं ज्या 2 जमाती आहे, कुकी आणि मैती, तर यांच्यामध्ये संघर्ष चालू आहे भरपूर दिवसापासून, 1.5-2 वर्ष झाले. आणि तिथे आपण बघतो की राष्ट्रपती राजवट लागणं किंवा मग बाकीचा हिंसाचार. तर आत्ता एक आजच्या द हिंदूच्या न्यूजपेपरमध्ये ही न्यूज होती की तिथं संगाई फेस्टिवल सुरू होणार आहे आणि सिक्युरिटी वाढवण्यात आलेली आहे, अशी ती न्यूज होती. तर प्रश्न असा सुद्धा बनू शकतो की संगाई फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर ते राज्य आपलं उत्तर याचं बी मणिपूर हे असणार आहे. आता हे जे संगाई फेस्टिवल आहे ना, हे संगाई नावाचं एक हरिण आहे तिथलं, संगाई. तर ते लक्षात ठेवायचं. आणि तो त्यांचा राज्यप्राणीसुद्धा आहे, राज्यप्राणीसुद्धा आहे. आणि त्याच्यासाठी एक फेमस त्यांचं नॅशनल पार्क आहे केबुल लामजाव नावाचं, केबुल लामजाव. आता हा सुद्धा प्रश्न राज्यसेवापूर्व किंवा मग कंबाईन मेन्सला येऊ शकतो इन्व्हायरमेंट पार्टमध्ये, की केबुल लामजाव हे नॅशनल पार्क कुठे आहे आणि तिथलं सांगाई नावाचं जे हरिण आहे ते खूप फेमस आहे. तर सांगाई फेस्टिवल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, मणिपूर या राज्यामध्ये साजरा केला जातो. पुढे आता एक प्रोटेस्ट चालू आहे. मला वाटतं जे बोडो जमात आहे आसाममधली, तर त्यांचा प्रोटेस्ट चालू आहे. आणि ही सुद्धा बातमी होती आजच्या पेपरमध्ये. तर त्याच्यावरती प्रश्न असा बनू शकतो की बोडो पीस अकॉर्ड कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर मग आपला आसाम असं येणार आहे. पुढे असा सुद्धा प्रश्न बनू शकतो की बोडो पीस अकॉर्ड कोणत्या वर्षी स्वाक्षरी झाली, म्हणजे कोणत्या वर्षी तो साईन झाला? राज्यसेवा मेन्सला त्यांनी आसाम अकॉर्डवरती प्रश्न विचारलेला होता. तर बोडो पीस अकॉर्ड कोणत्या वर्षी त्याच्यावरती स्वाक्षरी झाली असा प्रश्न येऊ शकतो राज्यसेवा पूर्वला किंवा मग कंबाईनला. तर त्याचं उत्तर 2020 आहे, ते लक्षात ठेवायचं. आणि याची PDF मी तुम्हाला रिव्हिजनसाठी आपल्या चॅनलवरती देईल आणि हे सगळे प्रश्न मी तुम्हाला मंथलीसुद्धा सेग्रिगेट करून देणार आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, G20 लीडर जी समिट आहे तर त्याचं आयोजन कोणत्या देश करणार आहे असा आपला प्रश्न आहे. आता मोदीजी आपल्या त्या G20च्या समिटला जाणार आहे, त्याच्यामुळं हा न्यूजमध्ये आलेलं होतं. तर त्याचं उत्तर आता असं आहे की G20 जी समिट आहे तर ती G20 समिट जी आहे ती दक्षिण आफ्रिका येथे होणार आहे. आणि त्याचं शहर आहे जोहान्सबर्ग. ब्राझीलला आपल्या COP30चं आयोजन होणार आहे.
ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. तर G20 समिट जर विचारली तर त्याचं उत्तर आपलं डी येणार आहे, दक्षिण आफ्रिका. आणि शहर जर विचारलं तर जोहान्सबर्ग लक्षात ठेवायचं. पुढे आपला आता हा शेवटचा प्रश्न आहे की COP30चं आयोजन कोणत्या देशात होत आहे. तर हे सुद्धा न्यूजमध्ये आलेलं होतं. तर COP30चं आयोजन आपलं ब्राझील बेलेम इथं होणार आहे. बेलेम हे शहर आहे. मला तुम्ही COP29 कुठं झाली किंवा COP28, COP26 आणि COP25 हे चारही तुम्ही मला सांगायचे, कारण की ह्या ज्या फॅक्ट आहेत ह्या जोड्या लावामध्ये विचारल्या जाऊ शकतात. पण इथं तुम्हाला COP30 लक्षात ठेवायचं आहे. आणि आजचा तुमचा प्रश्न तोच आहे. मग तुम्हाला COP29 आणि COP28 आणि ॲटलिस्ट 28 हे 2 तरी तुम्हाला पाठ करायचे आणि हे तुम्ही मला कमेंटमध्ये याचं उत्तर द्यायचं आहे. तर आजच्या पुरतं एवढंच करंट अफेअर होतं. बाकीच्या गप्पा आपण मारत नाही किंवा मग मला टाईमपास करायला सुद्धा आवडत नाही. टू द पॉईंट गोष्टी घेतो. तुमचा पण वेळ वाचायला हवा आणि माझा पण कसं असतं ना की टाईमचं युटिलायझेशन योग्य पद्धतीने करणं हे स्पर्धा परीक्षेमध्ये खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं हा तुम्हाला दिसेल की एक छोटा व्हिडिओ बनलेला आहे. पण मग आपण डेली असं डिस्कस करत जाऊ. डेली तुम्ही 1 अन् 2 तास करंट अफेअर करू शकत नाही. ते हार्डली 10 ते 15 मिनिटामध्येच व्हायला पाहिजे. तर भेटू उद्याच्या आपल्या करंट अफेअरच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.